आणि बातमी आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी सुनावणीची। आजही ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने सुरुवात होणार आहे आणि ते प्रामुख्याने आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरती लक्ष केंद्रित करतात। मागच्या सुनावणीत सुद्धा त्यांनी आमदार अपात्रतेवरून युक्तिवाद केलेला होता आणि आताही तेच मुद्दे घेऊन ते पुढे जाणार आहेत। त्यामुळे शिवसेना कोणाची या संदर्भात कपिल सिब्बल हे जोरदार युक्तिवाद करतात आणि या युक्तिवादाच्या माध्यमातून ते अर्थातच जोरकस पद्धतीने शिंदेंवरती प्रहार करतात। तर राहुल नार्वेकर यांच्यावरती केलेल्या आरोपावर त्यांनी म्हटलेलं आहे की मी घेतलेला निर्णय शाश्वत आहे, तो कोर्टात टिकेल असा दावाच त्यांनी केलाय। एखाद्या वकिलाचं मत म्हणजे कोर्टाचा निर्णय नाही असं नार्वेकरांनी म्हटलंय। तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या ट्रिपल टेस्टनुसारच निर्णय झालाय असं देखील नार्वेकरांनी म्हटलंय। सिब्बल हे आपल्या आशिलासाठी युक्तिवाद करत आहेत, स्वाभाविक आहे। त्यांना जी बाजू मांडायची आहे ते मांडतील, परंतु कपिल सिब्बलांचं मत म्हणजे काय कोर्टाचं मत नाही आहे। मी दिलेला जो निर्णय आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आधारावरती दिलेला निर्णय आहे। सुप्रीम कोर्टाने ट्रिपल टेस्टचा फॉर्म्युला दिलेला, त्या ट्रिपल टेस्टच्या आधारावरती जे योग्य आहे तो निर्णय घेतला गेला। सुप्रीम कोर्टने सांगितलेलं की आपण ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर बघा, आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टी बघा आणि आपण लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ बघा, तिन्हीचा विचार करूनच हा निर्णय घेतला गेला।